हे आमचे दोन पंच. तर वळूया मोठ्या सामन्याकडे. एका साईडला आहे ठाणे जिल्ह्यातील हा घोडसई संघ, तर रायगड जिल्ह्यातील एक मातबकर संघ फुंडे संघ. सलामीचे दोन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आत असतील. कुणाल आणि किशोर. किशोर घरत, एक अतिशय क्रिकेटचं एक मोठं नाव किशोर घरत. समिधा उरण संघासाठी बऱ्याच वेळा त्यांनी नेतृत्व केलं आहे आणि अशा मोठे मोठे स्पर्धेमध्ये हा खेळणारा फलंदाज अक्षरशः उरण तालुक्याचं नाव त्याच्या माध्यमातून मोठं झालं. मला वाटतं प्रफुल्ल ठाकूर, महेंद्र ठाकूर, किशोर घरत, समर्थ कडू असे उरणचे, समिधा उरणचे हे खेळाडू होते पहिले. तर आता स्वतःचा गावचा संघ आणि नाणेफेकीचा कॉल झाल्यानंतर प्रथमतः वाटायला आली ती फलंदाजी. स्ट्राईक एंडचा फलंदाज असेल तो कुणाल घरत आणि नॉन स्ट्राईक एंडला किशोर. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं शतक गोरसई बी संघाचा गोलंदाज असेल भावेश पवार. भावेश पवार अतिशय क्रिकेटमधलं एक मोठं नाव ठाणे जिल्ह्यातील. डाव्या हाताचा गोलंदाज असेल कदाचित. यस कॉमॉन पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकतोय तो गोलंदाज भावेश पवार. भावेश पवार डाव्या हाताचा गोलंदाज. अतिशय जबरदस्त सामना. यावेळेस पुन्हा एकदा भावे धावण्याची सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला फुल केलाय, मिड विकेट क्षेत्रात गेले. क्षेत्ररक्षक मैदानात या ठिकाणी आहेत. तत्पूर्वी पूर्ण केली दोन फलंदाजांनी ही एक धाव. या एका धावेने मात्र अकाउंट ओपन झालंय ते फुंडे संघाचं. साईप्रीत चे सर्व आणि फाउंडर सीओ संदेश शेळके. तर भावेश पवारचा हा चेंडू किशोरसाठी यावेळेस दांडी गुळ. पहिला धक्का बसतोय किशोर घरत तंबूच्या आश्रयाला. हो क्लीन बॉल त्रिफालाचित. पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी किशोर घरत भोपळाने फोडता तंबूच्या आश्रयाला. नवीन आलेला फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला असेल तो योगेश म्हात्रे. आमचे डीजे ऑपरेटर दशरथ पाटील करावे यांची या ठिकाणी आठवण करून दिली. अतिशय जबरदस्त असे समालोचक करावे गावचे दशरथ पाटील सर. तर नवीन आलेला फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला असतील योगेश म्हात्रे. तर विचार केला भावेश पवार ज्या गोलंदाजासाठी ओळखला जातो, ज्या फलंदाजासाठी ओळखला जातो असा भावेश पवार, ज्याच्या हातात आला प्रथमतः चेंडू, पण किशोर घरत सारख्या नामांकित फलंदाजाला भोपळा न फोडता तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकाल. यावेळेस नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला असेल तर योगेश म्हात्रे. तर गोलंदाज यावेळेस भावेश पवार. भिवंडी जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील हा गोलंदाज. यावेळेचा हा चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला चेंडू काही संबंध नाही. चेंडू पॅडवर आदळला, निर्धाव चेंडू फेकतोय. अतिशय जबरदस्त आपण गोलंदाजी पाहू शकाल भावेश पवार याच्या माध्यमातून. भिवंडी तालुक्यातला हा घोडसई गाव, ठाणे जिल्ह्यातील हा संघ, तर एका बाजूला उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील हा फुंडे संघ. 22 हा चेंडू यावेळेस जोरदार अपील आणि पायचीत होतोय. फलंदाज माघारी येतील ते योगेश म्हात्रे.
धन्यवाद. या ठिकाणी विचार केला तर अतिशय जबरदस्त आपण गोलंदाजी पाहू शकाल भावेश पवार याच्या माध्यमातून. या ठिकाणी भावेश पवार याचा विचार केला तर पहिला चेंडू फेकला, धावा आल्या 0. दुसऱ्या चेंडूवर आली धाव 1. तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झाले. चौथ्या चेंडूवर डॉट. पाचव्या चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद झाले. नवीन आलेला फलंदाज प्रथमेश म्हात्रे. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज गावदेवी गावठाण संघाकडून हा नेतृत्व करतो. यावेळेस आपल्या घरच्या संघासाठी एक मोठी खेळी करावी लागेल, कारण किशोर घरत तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर प्रथमेश म्हात्रे याच्यावर ही जबाबदारी असेल. तर भावेश पवार अतिशय जबरदस्त गोलंदाजी याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. डाव्या हाताचा गोलंदाज भिवंडी बरसातील. यावेळेस फटका तर चांगला आहे. चेंडू जाते तो एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षण झालंय, परंतु एक धाव मात्र मिळाली ती प्रथमेशला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फलंदाज बाद झाले 2. धावा आहेत त्या 2. डीजे ऑपरेटर भावेश पवार याचा विचार केला तर पहिलं शतक P1चं ज्यानं फेकलं, धावा दिल्या 2 आणि फलंदाज बाद केले 2. भावेश पवार याच्या गोलंदाजाचा विचार केला तर पहिलं शतक फेकायला 2 फलंदाज, म्हणजे फलंदाज बाद झाल्यानंतर बाहेर येतो, नवीन फलंदाज येतो, असे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 2 फलंदाज बाहेर आले आणि नवीन फलंदाज आतमध्ये गेले, तरीसुद्धा 3 मिनिटात हा शतक पूर्ण केलं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी भावेश पवार याच्या माध्यमातून. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक गोलंदाज पवन केणे. P2चं हे शतक. स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज प्रथमेश म्हात्रे यावेळी स्ट्राईक एंडला पाहू शकाल. पवन केणे अतिशय जबरदस्त गोलंदाज. भावेश पवार नंतर पवन केणेचं नाव येतो. यावेळचा हा चेंडू अतिशय सुरेख होता, परंतु हा चेंडू खराब आहे. पंचांनी आम्हाला दर्शवलं हा चेंडू खराब आहे. अवंतच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 2 बाद 3 धावा. यावेळेस पवनचा हा चेंडू, पुन्हा तसा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. हा चेंडू खराब आहे. अवंतच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 4. धावसंख्या 4. अतिशय जबरदस्त सामना. P2चं हे शतक पवन केणेच्या हातात आणि यावेळेस प्रहार केलाय, परंतु चेंडू गेला तर शॉर्ट स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षण आहेत त्या ठिकाणी, पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत फलंदाजांनी पूर्ण केली ही 1 धाव. या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 5. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. उरण तालुक्यातील हा फुंडे संघ आणि भिवंडी तालुक्यातील हा घोडसई संघ. यावेळेस पुन्हा एकदा पवन केणे. यावेळेस मला वाटतं डाव्या हाताने राईटम ओव्हर द विकेटने मारा करेल. तर स्ट्राईक एंडला आता फलंदाज असतील ते कुणाल घरत स्ट्राईक एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा पवन केणेचा हा चेंडू. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि अप्रतिम झेल पकडलाय. तिसरा धक्का बसतोय, तो फलंदाज बाद होतील ते कुणाल घरत तंबूच्या आश्रयाला. तर फलंदाज बाद झाले यावेळेस कुणाल घरत
तर नवीन आलेले फलंदाज राकेश म्हात्रे. जर सोमनाथ पाहून पाहिला अप्रतिम झेल टिपला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते भावेश पवार, ज्यानं पहिलं शतक फेकलं, अप्रतिम शतक. आणि नवीन आलेले फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला राकेश म्हात्रे. स्ट्राईक एंडला प्रथमेश म्हात्रे. खेळ करावा लागेल प्रथमेश म्हात्रे याला मोठा, कारण अपेक्षा असतील त्या फुंडे संघाच्या प्रथमेश याच्या खांद्यावर. तर यावेळेस पवन कणेचा हा चेंडू प्रथमेशसाठी राईट आर्म राऊंड द विकेटने. हा ब्लॉक आलता चेंडू, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेला तो एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला आणि पाहता पाहता चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान, 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 हिंदुस्तान। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे तर या 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 9. मला वाटते पहिला चौकार आला असेल या P2च्या ह्या शतकात, कारण अतिशय भेदक मारा आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार. चेंडू जाते लॉंगाला, क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकीचा क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक हे 2 चौकार. किल्ल्यारोळी सायंकाळी काळी दिखे पाटलं, माझ्या काळी दिखे पाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला कन्न झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला कन्न झपाटलं. तर ज्याप्रमाणे प्रथमेश म्हात्रे याचं नाव आहे सोमनाथ, त्याप्रमाणे मात्र आता फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार. आपला संघ अडचणीत आहे. P2चं शतक हे आहे आणि पॉवर प्लेच्या या शतकामध्ये कशी फलंदाजी करावी हे त्यांना चांगलं माहीत आहे. तर पवन कणेचा हा चेंडू प्रथमेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. यावेळेस चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. तर या ठिकाणी जबरदस्त फटकेबाजी करतो प्रथमेश. यावेळेस अतिशय स्लोवर फेकलेला चेंडू. प्रथमेश याला काही समाधान नाही. दुसऱ्या शतकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 19 धावा. डीजे. मैत्रीचे बादशाह आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. तुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. तर या ठिकाणी मात्र 2 शतकांचा खेळ संपलाय. धावसंख्या प्रगतीपथावर लागल्यात 19 धावा. किशोर घरात परतल्यानंतर असा वाटला JP फुंडे संघ अडचणीत सापडेल की काय, परंतु प्रथमेश म्हात्रे अतिशय जबरदस्त फलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं शतक गोलंदाज भावेश पवार. ठाणे जिल्ह्यामध्ये काय या गोलंदाजाचं नाव घेतलं जातं हे आपण पाहिलं पहिल्या शतकामध्ये. पहिलं शतक फेकलं, धावा दिल्या 2, विकेट घेतल्या 2. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. पहिलं शतक फेकलं होतं अवघ्या 3 मिनिटात. दुसरं शतक किती मिनिटात फेकतोय हे सुद्धा सोमनाथ पाहण्यासारखी गोष्ट आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावतात ते भावेश पवार. स्ट्राईक एंडला नवीन आलेले फलंदाज असतील राकेश म्हात्रे, यांना अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाही. परंतु त्याच्यासमोर गोलंदाज असेल तो ठाणे जिल्ह्यातील अतिशय वेगाचा बादशाह भावेश पवार. डाव्या हाताचा हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. हा चेंडू, या चेंडूला मात्र ढकलून दिलाय. पॉईंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. जिथं 1 होती त्या मिळाल्या 2 धावा. जिथे 1 धाव होती तिथे मिळाल्या 2 धावा. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 21. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहू शकाल या भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंब यांच्या माध्यमातून. घुरसई विरुद्ध फुंडे. 22 चेंडू.
अतिशय सुरेख चेंडू होता. दिशा दिली चेंडू झाला थर्ड मॅच क्षेत्रात. क्षेत्ररक्षक धावतात परंतु चेंडूची झाली जीत आणि चेंडू गेला थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. दिल बहलता है मेरा आपके आ जाने आपके आ जाने आपके आ जाने आपके आ जाने तर या 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 25. आमचे साथी समालोचक कर्नाळा विभागातील तारे गावातील रोशन पाटील आमच्या सोबत जोडले आहेत. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू. राकेश म्हात्रे याला काही समजलं नाही. यावेळेस कमबॅक करतोय तो गोलंदाज भावेश पवार. भावेश पवार यावेळेस पुन्हा एकदा धावण्याची सुरुवात. फुल टस होता. प्रहार तर झालाय. चेंडू मिड विकेटला गेलाय. क्षेत्ररक्षक आले झेल पकडले परंतु पंचांचा निर्णय हा चेंडू नो आहे. हा चेंडू नो आहे. 1+1 मिळाल्या 2 धावा आणि चेंडू असेल फ्री हिट. भीमर चेंडू फेकला. भावेश पवार अपेक्षा नसतील गोडसई संघाला भावेश पवार याच्याकडून परंतु क्रिकेट आहे काही घडू शकतं. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 27. फ्री हिटचा हा चेंडू. उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेस फ्री हिट प्रथमेश मात्र स्ट्राईक एंडला असतील तर 22चा हा चेंडू फ्री हिटचा हा चेंडू स्लोअर चेंडू. अतिशय जबरदस्त चेंडू फेकला भावेश पवार याच्या माध्यमातून आणि मला वाटतं ही तिसरा अटेम्प्ट आणि रनआउट झालेत. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल गोरचई संघाचं. कारण पहिला थ्रो केला तेव्हा सुद्धा फलंदाज वाचला. दुसरा थ्रोला वाचला परंतु तिसऱ्या थ्रोला फलंदाज बाद झाले. बिगड़े दुनिया बिगड़ने भी दो झगड़े दुनिया झगड़ने भी दो लड़े दुनिया लड़ने भी दो हम अपनी धुन में गाओ दुनिया रूठे रूठने दो बंधन टूटे टूटने दो कोई छूटे तर या ठिकाणी फलंदाज प्रथमेश म्हात्रे तंबूच्या आश्रयाला परतलेत. फ्री हिटचा हा चेंडू होता परंतु रनआउट स्वरूपात बाद झालेत. नवीन आलेले फलंदाज तेजस म्हात्रे. सलामीचे फलंदाज पाहिले तर घरत बंधू होते. आता म्हात्रे बंधूंचा भरणा आहे तर पवार बंधू यावेळेस गोलंदाजी मार्कवर. अतिशय जबरदस्त चेंडू फलंदाजाच्या बॅटचा इनर साइड एज. चेंडू गेला थर्डमॅन क्षेत्रात. क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा मिळाल्या त्या फुंडे संघाला. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 29 धावा. तिसरं शतक प्रगतीपथावर आपण पाहू शकाल तर फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला असतील ते तेजस म्हात्रे. तेजस म्हात्रे ज्यानं पहिल्याच चेंडूवर मात्र 2 धावाने आपलं स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केलं आहे. फुंडे संघ आमच्या रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघ आहे तर एका बाजूला ठाणे विभागातील हा घोडसई संघ. अतिशय जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतली. चेंडू गेला निर्धाव. तिसऱ्या शतकाचा खेळ संपला. धावसंख्या मात्र आहे 29. फलंदाज बाद झालेत 4. क्या जानम समझा करो जानम समझा करो जानम समझा करो जानम समझा
तर फलंदाज बाद झालेत यावेळेस राकेश म्हात्रे तंबूच्या आश्रयाला धावा जमा केल्या त्यांनी 7 धावा. नवीन आलेले फलंदाज साईराज म्हात्रे बंधूंचा भरणा असलेला हा फुंडे संघ आपण पाहू शकाल. तर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आहेत ते कुणाल केणे ज्यानं पहिल्या चेंडूवर मिळवला हा सफलता. तर यावेळेस नवीन आलेले फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पंच जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंडला फलंदाज असतील ते तेजस म्हात्रे. कुणाल केणेचा हा चेंडू तेजससाठी टप्प्याचा चेंडू होता. प्रहार तर केलाय, चेंडू झालाय तो मिड ऑनला, क्षेत्ररक्षक आले, झेल मात्र जमिनीत आली. जिथे 1 धाव तिथे ते पूर्ण केली आहे 2 धावा आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढतंय. धावसंख्या होते ती 31 धावा. 4थं शतक प्रगतीपथावर अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल ती ठाणे जिल्ह्यातून आलेल्या घोडसई संघाच्या माध्यमातून. मोठे फटके मारावे लागतील सोमनाथ, मोठे फटके मारावे लागतील कारण भिवंडी तालुक्यातील घोडसई संघाकडे असे बरेचसे फलंदाज आहेत. यावेळी चपराक दिली आणि चेंडू अतिशय देखणा हा फटका लॉंगॉनला क्लिअर करत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. तर या ठिकाणी मात्र आता तेजस म्हात्रे याने आक्रमक रूप धारण केलंय कारण आता षटकार मारलाय. धावा झाल्या 37. अजूनही पुढचा 1 शतक बाकी आहे. जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल तर कुणालचा हा चेंडू यावेळेस प्रहार केलाय. चेंडू येते तो स्कोअर लेगला 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु चेंडू जिंकलाय. चेंडू गेलाय सीमा बाहेर आणि हा खणखणीत चौकार. तर विचार केला तर ग्राउंडची आउटफील्ड सुद्धा तेवढी चांगली आहे. जर क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला तर तो चेंडू सीमा पारच. धावसंख्या 4ने वाढली. धावसंख्या झाली ती 41 धावा. कुणाल केणे मात्र मार खातोय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 6, चौथ्या चेंडूवर 4 आणि 5व्या चेंडूवर नंबर काय येईल हे पाहायचं आहे. तर स्ट्राईक एंडला तेजस म्हात्रे एक आक्रमक फलंदाज तयार. कुणाल केणेचा हा चेंडू राईट माउथ द विकेटने अतिशय जबरदस्त चेंडू कव्हर पॉईंटला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अप्रतिम झेल पकडलाय. तेजस म्हात्रे मात्र आता परततील तंबूच्या आश्रयाला. किरण तर या ठिकाणी फलंदाज बाद झाले ते तेजस म्हात्रे. नवीन आलेले फलंदाज रोशन म्हात्रे बंधूंचा भरणा मला वाटतं या संघामध्ये जास्त दिसतोय. सोमनाथ यावेळी स्ट्रायकला डाव्या हाताचा फलंदाज आले ते साईराज म्हात्रे. कुणाल केणेला मिळाला आहे यश. अंतिम चेंडू कुणाल केणेचा आणि जबरदस्त प्रहार, अप्रतिम फटका. चेंडू झालाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय परंतु चेंडू गेलं सीमा रेषा बाहेर. हा चौकार. मॅग भाऊचं गाणं राडा तर होणारच.
तर 4 शतकांचा खेळ संपलाय. सोमनाथ धावा झाल्या त्या 45 धावा. आमचे साथी समालोचक कर्नाला विभागातील तारे गावातील रोशन पाटील आणि वाकडी गावचा बुलंद आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर गेले जेवणासाठी. तर अंतिम शतक हाणामारीचं हे शतक गोलंदाज असतील गुरसई संघाचे कपिल केणे. कपिल केणे यावेळेस गोलंदाजी मार्कवर. कपिल केणे राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला फलंदाज असतील रोशन म्हात्रे. रोशनने हा चेंडू मारलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु मिळाल्या 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 47. चेंडू लॉंग ऑफला मारलेलं फलंदाजानं, मिळाल्या 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा केणे, कपिल केणे. कपिल केणे यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने शतकातील पुढचा चेंडू. अतिशय जबरदस्त फटका पाहिला, चेंडू जातो तो कव्हरला. पाहता पाहता चेंडूचालाच अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. पाहता पाहता अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. फेकी चांगली झाली आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील ते रोशन म्हात्रे. यारो मैंने पंगा ले लिया, ये भी अनजानी थी, मैं भी अनजानी था, इससे वादा न था, कुछ इरादा न था, बस यूं ही डार्लिंग कह दिया, हाय यारो मैंने पंगा ले लिया, पंगा ले लिया, यारो मैंने धन्यवाद. तर नवीन आलेले फलंदाज अमर म्हात्रे नॉस्टॉक एंडला 40+ हे फलंदाज आहेत. सोमनाथ पाहिलं तर 40+ हल्ली भलत्याच फॉर्ममध्ये आहे. कारण किंजल ट्रॉफीमध्ये सोन्या गायकवाडने अंगद पाटीलची धुलाई केली. विश्वास पाटीलने पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर 1 आणि सोन्या गायकवाडनं 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले. परंतु या ठिकाणी जोरदार बॅट फिरवली होती. डाव्या हाताचे फलंदाज होते साईराज म्हात्रे यांनी आणि चेंडू आणि बॅटमध्ये संबंध आला नाही. चेंडू गेला निर्धाव. तर यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. पुन्हा चेंडूला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं. जिथं 1 होती त्या मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या आहे ते 53. जर विचार केला किंजल ट्रॉफीचा तर 24 म्हणजे 4 शतकामध्ये धावा किती 37 आदर्श पनवेल संघानं. परंतु 7 चेंडूमध्ये 40+ संघाने मारल्या त्या व्हीव्हीपी पनवेल संघानं. 38 धावा. अप्रतिम खेळ 40+ मास्टर. आणि मिळाली 1 धाव. तर या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 54 धावा. अतिशय जबरदस्त क्रिकेट. असं वाटत नव्हतं एवढ्या धावा होतील त्या, परंतु धावा झाल्या. कारण फुंडे संघाचे फलंदाज तितकेही चांगले आहेत. परंतु गोलंदाज यावेळेस असतील ते कपिल केणे. शतकातील अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवर किती धावा येणार? अमर म्हात्रे 40+ चे फलंदाज होते. जोरदार बॅटर फिरवली. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावा झाल्या त्या 54. येणारे 30 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज असेल ते ठाणे जिल्ह्यातून आलेल्या गोडसई संघाला. डीजे एक बिना आई आम्ही सगळे कोणी आईलो तुझे दारी. एक बिना आई आम्ही सगळे कोणी आईलो तुझे दारी. हो एक बिना आई आम्ही सगळे कोणी आईलो तुझे दारी. एक बिना आई आम्ही सगळे कोणी आईलो तुझे दारी. आमचं सुखाची जमानी जाऊ दे, नको वादळ पाणी दे तोड दे. आमचं सुखाची जमानी जाऊ दे, नको वादळ पाणी दे तोड
बाळा भोईर याचं तुम्ही समालोचन ऐकलं तर आमचे स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनीशेठ तुपे आणि त्याचे राईट हँड बाळा म्हात्रे सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनाही विनंती आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सनीशेठ तुपे आणि बाळा म्हात्रे या मान्यवरांना मी इन्व्हाइट करतो आपण यावं व्यासपीठावरती. तर धावा आपण जर पाहिल्या 55 धावा करायच्या येणाऱ्या 5 षटकामध्ये प्रतिषटक आस्किंग रन रेट जो तुम्ही पाहताय 11.00 म्हणजे प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी गाठायची आहे. स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ जय बजरंग घोरसे बी टीमला आणि या 55 धावांचा देखील बचाव करायचा एका बाजूनं जी पी क्लब फुंडे जो उरंत संघ आहे या टीमला. तर दोन्ही टीमला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. अगोदर एका सामन्यामध्ये फुंडे संघानं घोरसे बी टीमला पराभूत केलं आहे. त्यामुळे हा सामना घोरसे बी टीमसाठी मात्र एक अस्तित्वाची लढाई असेल. खूप निर्णायक मोठी मॅच असेल, मोठी लढत असेल. तर दोन्ही टीम सज्ज आहेत. प्रथमेश जो रनआउट झाला तिथून मात्र थोडंसं बॅकफुटला गेला फुंडे संघ, कारण प्रथमेश शेवटच्या षटकामध्ये उभा राहिला असं तर एक मोठं टार्गेट तुम्हाला कदाचित पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं असं. परंतु ज्या पद्धतीने अखेरच्या शरीराला येऊन चांगला संघर्ष केला तो म्हणजे खेळाडू होता. खूप चांगली बॅटिंग ज्या खेळाडूने केली तो साईराज म्हात्रे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. एका बाजूला तेजस म्हात्रे त्याने देखील मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग केली, आपल्या टीमला चांगलं योगदान दिलं आणि एक चांगलं टार्गेट पहिल्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धावफलकावरती 54 धावा येणारे 30 चेंडू येणारी 5 षटकं आणि 55 धावांची गरज असेल ती म्हणजे या ठिकाणी स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ जय बजरंग घोरसे बी टीमला. तर शुभेच्छा असतील या मॅचसाठी. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश पात्रे हा खेळाडू तयार झाला आहे. व्यावसायिक क्रिकेट भरपूर खेळला त्यामुळे त्याला भरपूर अनुभव आहे. अशा दबाव परिस्थितीमध्ये या धावा तुम्हाला रोखायचे त्यासाठी तुम्हाला एक चांगली स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. पहिल्या षटकामध्ये त्याला निर्णायक गोलंदाजी करायची आणि एका बाजूनं आपण जर पाहिला नुकतीच वामनची स्पर्धा पाहिली, या स्पर्धेमध्ये ज्याने बाईक पटकावली असा सर्व गुण संपन्न घोरसे बी टीमचा खेळाडू पवन केने स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि एका बाजूनं नॉस्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहे विजय चंदने. हा खेळाडू भिवंडी परिसरामधून भरपूर प्रवास पूर्ण करत हा संघ मात्र विचुंबे नगरीमध्ये दाखल झाला आणि एका बाजूनं आपल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील खरं तर पुंडेगावचा हा संघ तुम्ही पाहता आज या स्पर्धेमध्ये दाखल झाला. दोन्ही टीमला शुभेच्छा. तर पहिलाच बॉल असेल या षटकातला. गोलंदाज तयार, लेफ्ट हँड राऊंड विकेट आणि समोर तुम्ही पाहता या ठिकाणी कपिल केनेला पहिलाच बॉल ऑन साईडला फटका ऑन द राईज खेळले. खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढलाय. पवन केने होते माफी असावी. पवन केनेच्या बॅटमधून मात्र ही सिंगल आली. या टीममध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि पहिल्या बॉल होते आणि सिंगलने मात्र अकाउंट ओपन केलं आहे. या ठिकाणी पवन केने या खेळाडूनं स्वतः झाल्या टीमचं सुरुवात झाली आहे. या धावांचा ओघ त्याला वाढवायचा ज्या विपरीत जर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये खरं तर भावेश पवारनं पहिलं षटक फेकलं होतं. त्याने फक्त 2 धावा खर्च केला होता. खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्याने प्रेशर क्रिएट केला होता फुंडे टीमवरती. 2 गडी देखील बाद केला होता भावेशनं. इथे लॉफ्ट केलाय बॉलला. खूप चांगला फटका लॉंग ऑनच्या वरून मात्र बॉल चालला सीमारेषा बाहेर. लांब लचक हा षटकार. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात फुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला सामोरे जातो त्याला. थँक्यू. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखी येले गर्जुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा. शिवराया तुझा मचा मानाचा मुद्रा. खूप चांगलं शॉट सिलेक्शन. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह होता आणि तुम्ही मात्र मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक नव्हते आणि त्या दिशेने मात्र हा फटका सजवला आणि तदनंतर मात्र या ठिकाणी विजय चंदनेच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका आला. 4 धावा मिळतील घोरसे बी टीमला. मोगलशाहीचा जळतो सेना पाहून शुभा भडकला. चांगली आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये. इथे खोदून काढल्या बॉलला राकेश चेंडू खाली आलाय आणि त्यानंतर मात्र झेल देखील कॅरी केलाय. शॉटेक्सचा कव्हरला बीट करत होता. इथे मात्र फटका बसला. एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं प्रथमेशनं. फलंदाज बाद या ठिकाणी होतोय विजय चंदने. बॅक टू द पॅव्हिलियन.
चला लगेचच नवीन खेळाडू मैदानात पाठवायचा प्लीज. तर 11 या धावसंख्येवरती मात्र हा पहिला धक्का बसलाय. चला क्रॉसिंग लाईन आहे, ते सर्कल आहे, 38 सर्कल आहे. तर बऱ्याचदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक नियम असतोच क्रॉसिंग लाईन, लक्ष्मण रेषा आखली जाते जेणेकरून तंबूमधला खेळाडू लगेच तात्काळ मैदानामध्ये दाखल होईल. आणि त्याच्यासाठी देखील काही सेकंदचं टायमिंग असतं. जर का एखादं खेळाडू उशिरा मैदानामध्ये दाखल झाला तर त्याला देखील आऊट दिलं जातं. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे. पण तू इथे नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेला आहे, संदेश केणे. अजून एक आक्रमक असा खेळाडू 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या काही चेंडूवरती मात्र त्याने सरासरी राखली आहे. 4 चेंडू फेस केले, पहिली सिंगल घेतली पवननं, त्यानंतर मात्र षटकार चौकारावर पाहिला विजय चंद्रच्या बॅटमधून. तदनंतर मात्र कमबॅक विकेट मिळवला प्रथमेशनं. आता इथून डॉमिनेट करायचा आहे. या ठिकाणी पुणे संघाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला संघ आहे, क्षमता देखील आहे. मोठमोठ्या संघाला मात्र अनेकदा वेगवेगळ्या मैदानी त्यांनी पराभूत केलं, त्यामुळे हा सामना देखील तेवढाच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राऊंड ओव्हर द विकेट यावेळेस प्रथमेश तयार. संदेशसाठी फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आहे. शॉटचा कव्हरला खूप चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनी मात्र आता 3ऱ्या पंचाची मागणी केली आहे. सर आपण आता आमच्या वॉरूममध्ये जाऊया. आपण सायबरी तावची संपूर्ण टीम, त्याचबरोबर आमचे 3रे ऑफिशियल पंच नीरज राणावत सर देखील आमच्यासोबत असतील आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. खूप महत्त्वाचा निर्णय असेल. रनआउट आहे की नाही, थ्रो चांगला होता आणि तुम्ही पाहता इथे 12 प्लेयर, तुम्ही बोलू नका प्लीज, पंच आहेत आमचे. तर नॉट आऊट हा निर्णय देखील आला आहे. तर प्लीज ट्वेल्थमॅन आपण बोलायचं नाही आहे. बघा निर्णय आमच्या ऑफिशियल पंच देतील नीरज राणावत सर. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांना उत्कृष्ट पंच हा पुरस्कार देण्यात आला. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आम्ही त्यांची पाहिली आणि त्यांच्याकडून मात्र आता चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. तर नॉट आऊट असेल या ठिकाणी खेळाडू संदेश केणे. धावसंख्येचा आपण विचार केला, धावा आहे धावफलकावरती, 1 गडी बाद 12 धावा. कमबॅक करायचा आहे पुणे टीमला. आणि एका बाजूला पवन केणे जी खऱ्या तर रन मशीन आहे या टीमची. अनेकदा मात्र भावेशसोबत त्याने येऊन मोठी इनिंग देखील साकारली आणि आज सलामी लावून मात्र त्याला चांगला खेळ करायचा आहे. प्रथमेश पुन्हा एकदा राऊंड विकेट. हा टप्प्याचा गतिमान बॉल, लाऊड फील, एज लागली. त्यानंतर मात्र यष्टीरक्षक अमर मात्रे ज्यांना हा झेल पकडलाय. अजून एक धक्का बसतो या ठिकाणी गोरसे बी टीमला. फलंदाज बाद पवन केणे. बॅक टू द पॅव्हिलियन. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतय, उभ्यानं धरतय, बसून धरतय, आडवा तिडवा पळून धरतय, बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतोय. हे कमबॅक गरजेचं होतं या ठिकाणी पुणे टीमला. आणि अमर मात्रे जे यष्टाच्या मागे होते, काय झेल पकडलाय बघा. वर्ष 40शी ओलांडलेले खेळाडू आणि अजूनही तोच दमकम त्यांचा आपण पाहिला. ग्लोव्ज परिधान करून यष्टाच्या मागे आहेत. आमचे 51-54 किंग मेकर मुन्नाबाई सुरते सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि ते देखील इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. जेव्हा जेव्हा भैरवनाथ विचुंबे संघ एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जातो तेव्हा तेव्हा त्यांना मात्र मोठं पाठबळ त्यांचं नेहमी राहतं. असे आमचे मुन्नाबाई सुरते इथे सामन्याचा आनंद घेत असताना चांगलं कमबॅक यावेळेस तुम्ही पाहताय. प्रथमेशनं केलं, 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने पटकावल्या. पवनला बाद केलं रनआउटच्या कॅचच्या स्वरूपात आणि एका बाजूला तुम्ही पाहताय विजय चंदने हा देखील झेलबाद झाला होता. त्यामुळे 2 ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिले. आता इथे त्यांना कमबॅक करायचा आहे, थोडंसं प्रेशर क्रिएट करायचा आहे गोरसे बी टीमवरती. आणि हा प्रेशर क्रिएट करण्यासाठी त्यांना मात्र जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावा लागतील. आणि एका बाजूनं मात्र कधीही हार न मारणारा एक ऑस्ट्रेलियन संघ, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा गोरसे बी संघ मैदानामध्ये खेळतोय. खूप शुभेच्छा असे दोन्ही संघाला या मॅचसाठी. तर गोलंदाज तयार होतोय यावेळेस पुन्हा एकदा साईराज मात्रे. भरपूर अपेक्षा असतील, अपेक्षांचं ओझं घेऊन मात्र त्याला पुढे जायचं आहे, कारण आपल्या टीमसाठी एक मोठं योगदान त्याला द्यायचं आहे. साईराज तयार, राईट अप राऊंड विकेट. इथे फटका चांगला आहे, ऑन साइड मध्ये लॉफ्ट केलाय बॉलला. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय.
एलिव्हेशन होतं परंतु अंतर कमी कापलं आणि त्यानंतर मात्र हा फलंदाज बाद तिसरा धक्का बसतोय या ठिकाणी 12 या धावसंख्येवरती गोरसे बी टीमला. बाजूला हो तू पोरा रे. बघा, फटका चांगला होता परंतु झेल देखील तेवढी सुंदर पकडली. साईराज पात्रीनं मात्र पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला. आता अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा एका भागीदारीची गरज आहे गोरसे बी टीमला. खऱ्या तर स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ गोरसे बी हा संघ मैदानामध्ये खेळतो. आमचे सनीशेठ टुपे त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. त्यांचे आमचे राईट हँड बाळा मात्रे सामन्याचा आनंद घेत आमचे रॉकिंग कॉमेंटर प्रवीण गायकर देखील त्याच्या समवेत आहेत. तर इथे धावा आहेत 12 आणि हा तिसरा धक्का बसलाय. अजूनही मोठा पल्ला गाठायचा, जवळजवळ 43 धावा करायच्यात येणाऱ्या काही बॉलमध्ये. त्यामुळे एका बॅट्समनला मात्र आता शेवटच्या क्षणापर्यंत तग धरून उभं राहावं लागेल. आणि जमेची बाजू जर आपण पाहिलं तर गोरसे बी टीमच्या डगआउटमध्ये भावेश पवार अजूनही आहे उपस्थित. त्यामुळे हा सामना जोपर्यंत तुम्ही आता भावेश पवार असेल तोपर्यंत सेफ असेल गोरसे बी टीमनं. खूप वेगवान बॉल, साईराजचं कौतुक करायला हवं. इथे खूप वेगानं मात्र हा बॉल डिलिव्हर करतोय. टेनिस बॉल क्रिकेटमधला हार्दिक पांड्या म्हणजे खऱ्या तर विश्वजित ठाकूर त्याच्याकडे गती आहे, तो देखील उरण परिसरामधला आहे. आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता या ठिकाणी हा साईराज, त्यानंतर मात्रेपाडाचा योगेश, काय गोलंदाज आहे, अफलातून वेग आहे त्यांच्याकडे. इथे बॉलला उडवलाय, खूप चांगला फटका होता. डीपेक्षा कव्हरमध्ये खेळून काढल्या बॉलला, सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अतिशय वेगानं पोहोचलाय. प्रेझेन्स ऑफ पॉईंटचा वापर बघा, अगोदर बेल्स पडल्या त्यामुळे इथे फलंदाज सेफ असेल. कारण तुम्ही पाहताय इथे अगोदर बेल्स पडल्या त्यामुळे डायरेक्ट हिट होऊन सुद्धा फलंदाज बाद होऊ शकत नाही. कारण तुम्हाला स्टंप हातामध्ये घ्यावा लागतो. जेव्हा बेल्स पडलेले असतात खाली तेव्हा स्टंप तुम्हाला उचलावून हातात घ्यावं लागतं. आणि इथे तुम्ही पाहताय 2 धावा देखील कंप्लीट केला. चला पंचांमध्ये प्रेशर क्रिएट करू नका प्लीज. जेव्हा रनआउटसाठी तुमचा खेळाडू तिथे सज्ज होता, अगोदर त्याचा हात खेळ त्या वेस्टर्नला लागला आणि बेल्स खाली पडल्या होत्या. त्यामुळे योग्य निर्णय पंचांचा. आणि इथे 2 धावा आल्या बॉलवरती आणि 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचला आहे 3 गडी बाद 14 या धावसंख्येवरती. तुम्ही पाहताय स्क्रीनमध्ये ज्या पद्धतीने हे सर्व काही घडलं. पहिला हात लागला खेळाडूचा डायरेक्ट यस्टरमध्ये, त्यानंतर मधस्थ बॉल आदळला. त्यामुळे खऱ्या तर तुम्ही पाहताय खेळाडू आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये सुरक्षित पोहोचला गेला. आणि तदनंतर मात्र या 2 धावा आल्या. रिस्की रन होती आणि तुम्ही पाहताय रिस्क आयुष्यामध्ये घ्यावी लागते प्रत्येक क्षेत्रामध्ये, परंतु ही रिस्क महागडी ठरली असती कदाचित गोरसे बी टीमला. कपिल केने आणि राहुल केने, ज्युनियर राहुल केने, स्ट्रायकिंग एंडवरती असेल खेळाडू कपिल केने. ओव्हर द विकेट साईराज तयार, बॅक टू द बॉलर खेळले. मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश, चांगला खेळाडू, त्याने मात्र चांगली फिल्डिंग केली. अजून एक सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 40 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. राहुल केने जो ज्युनियर आहे, आत्मविश्वास त्याच्याकडे भरपूर आहे, कॉन्फिडन्स असणारा हा खेळाडू या षटकामध्ये आता आक्रमण करेल का? कारण आता गरज आहे धावगती वाढवण्याची. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण पहिल्या पुणे संघाच्या 19 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज भावेशनं 4थ्या षटकामध्ये आपण पाहिला जवळजवळ 16 धावा खर्च केल्या होत्या. त्या म्हणजे कुणाल केनेनं आणि शेवटच्या षटकामध्ये कपिल केनेनं कमबॅक केलं, फक्त 9 धावा दिल्या. त्यामुळे इथून आता धावगती वाढवणं खूप गरजेचे असेल. या ठिकाणी ज्युनियर राहुल केने या खेळाडूला. गोलंदाज तयार साईराज, रटाम राऊंड विकेट. आगीवेगी शैली सरळच्या दिशेने मात्र हा फटका सजवला. लॉंगॉपमध्ये किशोर त्या ठिकाणी आहेत फिल्डिंग करत असताना, चांगली फिल्डिंग. अजून एक सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने मात्र संघ पुढे चाललाय. गोरसई बी टीमची धावसंख्येवर बाली धावफलकावरती आहे ती म्हणजे 3 गडी बाद 16 धावा. मोठं टार्गेट आहे, अजून 39 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या गोरसे बी टीमला. त्यामुळे इथून मात्र त्यांना आता आक्रमण करावं लागेल. 55 धावांचा पाठलाग. सकाळी आपण पाहिला 70 धावा देखील कमी पडल्या त्या कर्तेश्वर भिंगार टीमला पाली टीमच्या अगेन्स्ट. काय बॅटिंग केली होती सौरभ पाटीलनं. पुढे येऊन खेळायचा पर्यंत इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, गती होती परंतु लाईन खराब होती. अवे फ्रॉम द बॉडी. पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक्स्ट्रा बॉल देखील फेकावा लागेल आणि एक्स्ट्रा रन देखील मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी गोरसे बी टीमला. स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ जय बजरंग गोरसे बी संघ आमचे सनीशेठ तुपे यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. रायगडमधील एक यशस्वी पॅकर ज्याने भिवंडीतल्या अनेक संघांना मात्र प्राधान्य दिलं. ते पॅकर लाफ्ट केल्या बॉलला. इथे फटका चांगला होता. एक्स्ट्रा बॉल आता महागात पडला आणि एक्स्ट्रा बॉलमध्ये आला षटकार
आणि ते 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 23 ही धावसंख्या बरोबर धावफलकावरती गोरसे बी टीम कडून. बचना ए हसीनो तो मैं आ गया ये बचना ए हसीनो लो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय मान्यवर या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक आदरणीय विनोद भाऊ भोईर त्याच्यासोबत आमचे बेडीशेठ पाटील यांचे ते शुभागमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. खूप मोठी मॅच आहे, मोठी लढत आहे आणि या लढतीमध्ये आता कोण होणार विजयी, कारण आता 2 षटकामध्ये 23 धाबा आल्यात. येणारे 18 चेंडू आणि असतील आता धाबा गरजात 32. 18 बॉल आणि 32 धाबा पर ओव्हर जर तुम्ही पाहिला जवळजवळ 11ची धावगती राखायची आहे, कारण इथे खूप चांगलं कॅल्क्युलेशन आहे आणि या कॅल्क्युलेशनमध्ये मात्र नुसार मात्र आता चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. 18 चेंडू आणि आता 32 धाबा, एखादा निर्णायक षटक, कारण विकेट गेल्यात. आता प्रेशर क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला इथे अजून एका दुसरा विकेट घ्यावा लागेल किंवा निर्धाव चेंडू फेकावे लागते प्रेशर क्रिएट करण्यासाठी गोरसे बी टीमवरती. गोलंदाज तयार होतील यावेळेस पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये प्रथमेश म्हात्रे, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर. तुम्ही पाहताय खऱ्या तर व्यावसायिक क्रिकेटचा भरपूर अनुभव असणारा हा खेळाडू प्रथमेश म्हात्रे. पिट्टू यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आलेत, कमबॅक करावं लागेल. बेस्ट ऑलराऊंडर तुम्ही पाहताय, खूप चांगला खेळ आपण पाहिला हरिओम डोलवी या संघाकडून खेळत असताना RPL प्रथमेशकडून. इथे वेगवान बॉल आणि वेगाला प्रत्युत्तर देखील चांगलं दिलंय. लॉंगॉनच्या वरून मात्र बॉलला फेकून दिलंय. ज्युनियर राहुल केनेच्या बॅटमध्ये होतोय हा षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. जबरदस्त बॅटिंग ज्युनियर राहुल केनेकडून. 17 चेंडू आणि आता 26 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेत. मिस टाइम स्ट्रोक होता. लॉंगॉनमधला क्षेत्ररक्षक बॉल खालीला खूप चांगल्या पद्धतीने सिंगल पूर्ण केले. दुसरा प्रयत्न करत असताना मात्र रन आउट. दुसऱ्या धावेची गरज होती का हा प्रश्न देखील विचारला जाईल. कपिल केनेला इथे बाद व्हावं लागेल. अजून एक धक्का बसतोय गोरसे बी टीमला. दे गया क्या धोखा 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 दे गया रे. अरे धोखा 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 दे गया रे. अरे रे धोखा 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 दे गया रे. धोखा 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 दे गया रे. तर मेघनाथ केने हा खेळाडू मैदानामध्ये गेला. चांगला थ्रो झाला होता लॉंगॉनमधून जो टीममधला 17 बॉल खाली आला आणि त्यानंतर मात्र आता येणारे 16 चेंडू आता 25 धावांची गरज. अजूनही भावेश पवार तुम्ही पाहताय डगआउटमध्ये बसलेला आहे, कारण जोपर्यंत भावेश मैदानामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे धावांची गती देखील वाढताना पाहायला मिळणार नाही. परंतु एका बाजूनं राहुल केनेचं देखील कौतुक व्हायला हवं, कारण चांगला लेफ्टी बॅट्समन आहे. त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आपल्या टीमला 8 धावांचं योगदान दिलं. हे बहुमूल्य योगदान आहे. थ्रो चांगला होता आणि प्रथमेशचा कलेक्शन देखील तेवढं सुंदर. आणि त्यानंतर तुम्ही पाहता ज्या पद्धतीने गॅदर केला प्रथमेशने हा बॉल, विकेटच्या स्वरूपात मात्र सांघिक यश मिळालं. ते म्हणजे पुढे टीमला वेगवान बॉल होता. सफल झाले होते राहुल आणि त्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू बघा, परफेक्ट मिडलवरून बॉल लँड झाला आहे, कारण वळण घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी प्रथमेशकडून. येणारे बॉल असतील 15 आणि आता 25 धावांची गरज. 15 चेंडू आणि 25 धावा. या क्षणाला सोमनाथ जर एखादा विकेट आला तर प्रेशर थोडा वाढेल गोरसी बी टीमवरती. अजून एक चांगला चेंडू यावेळेस आपला क्लास सिद्ध करतोय मैदानामध्ये. प्रथमेश म्हात्रे हा खेळाडू, व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा भरपूर अनुभव तो मात्र आता इथे सिद्ध करतोय. प्रथमेश म्हात्रे हा खेळाडू लेफ्टी चांगला ऑलराऊंडर आहे रायगडचा आणि त्याच्याकडून मात्र चांगली गोलंदाजी होत असताना आता प्रेशर हे थोडंसं वाढत चाललंय गोरसे बी टीमवरती. येणारे 14 बॉल आणि आता 25 धावांची गरज. 14 चेंडू आणि 25 धावा. एखाद दुसरा विकेट किंवा एखादा जर मोठा फटका आला राहुलकडून, इथे रिव्हर्सचा फटका खेळायचा होता आणि हा बॉल मात्र वाईड आहे. पंचारी या बॉलला वाईड घोषित केलं आहे, कारण भरपूर बाहेर फेकलेला हा चेंडू, त्यामुळे वाईड बॉल देखील घोषित केला. स्टान्स जरूर बदलला. स्विचिटचा फटका खेळायचा होता परंतु गती होती बॉलमध्ये, दिशा खराब होती, त्यामुळे मात्र पंचारी या बॉलला वाईड घोषित केलं आहे. येणारे 14 चेंडू आणि आता 24 धावांची गरज. 14 बॉल आणि 24 धावा. एखाद दुसरा मोठा फटका धावा आणि चेंडूमधला अंतर कमी करेल. 14 बॉल आणि 24 धावा. राहुल केने स्ट्राईक 8वरती आक्रमकता सिद्ध केली मागच्या 2 बॉलवरती त्याने. आता मात्र डॉमिनेट करतो या ठिकाणी प्रथमेश. अजून एक चांगला बॉल वेगानं बीट केलंय. पुलर लेनचा बॉल फेकला, थोडेसे बॅकफुटला गेले होते राहुल आणि त्यानंतर मात्र सरळ बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ग्लव्स परिधान केलेत.
आपण पाहिलं खाडी चषकामध्ये जेव्हा उमर आणि डिगडॉंग संघ एक बॉलमध्ये एक धावाची गरज होती तेव्हा मात्र एक वेगळं चित्र घडलं. त्या ग्लव्जमुळे मात्र त्यांना सामना देखील गमवावा लागला कारण रवी लिंगाराच्या हातामधून बॉल स्किट झाला आणि ती रन कंप्लीट केली होती. डिगडॉंग टीमनं फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. चांगला फटका टीममध्ये राकेश चेंडू खाली आला आहे. फिल्डिंग चांगली आली आहे. थ्रो देखील तेवढा सुंदर होतोय आणि अतिशय चांगली चपलाई. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. बघा निर्णय अतिशय क्लोज आहे. क्लोज एन्काउंटर आहे त्यामुळे योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तिसरे पंच आमच्या सोबत असतील या ठिकाणी वॉर रूममध्ये सायप्रीत लावची संपूर्ण टीम. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी रनआउटचा रिव्ह्यू घेतला आहे पंचांनी. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा आमचे टेक्निशियन संदेश शेळके यांच्याकडे. तर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण खूप चांगल्या पद्धतीने ॲक्शन आणि रिॲक्शन तुम्ही पाहिले असेल अमर म्हात्रे ज्यामध्ये बॉल हातामध्ये घेतला आणि डायरेक्ट हिट केला आहे. तर निर्णय आमचे आयोजक येतील या आपण निर्णय द्या. अजित स्वतः आयोजक आहेत. इट्स नॉट आउट. फलंदाज बाद. क्लिअर आउट आहे. बघा काही अंशी हा खेळाडू मागे होता बॅट आणि तो मात्र खेळाडू आउट झाला आहे. ज्या खेळाडूची आता प्रतीक्षा होती तुम्हाला सन्मान तो खेळाडू होता भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये चालला आहे. दी प्राऊड ऑफ भिवंडी या म्हणून या नावानं संबोधणारा खेळाडू अनेक मैदानं ज्या खेळाडूने गाजवलीत असा खेळाडू भावेश पवार. आता या मॅचमध्ये पुढे विपक्ष भावेश पवार असा तुम्हाला समीकरण पाहायला मिळेल कारण जर का भावेशला बाद करण्यामध्ये यश आलं पुणे टीमला तर या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल तो म्हणजे GP क्लब फुंडे संघ. क्षमता देखील आहे फुंडे संघाकडे आणि एका बाजूने मात्र धावांचा पाठलाग आणि ताकद आहे भावेश पवार आणि खेळाडू आहे तो म्हणजे मेघनाथ केने या दोन्ही फलंदाजांकडे. शेवटचे आता बॉल असतील 12 आणि धावा करायच्या 23. 12 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती आहे 32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल ती म्हणजे स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ जय बजरंग गोरसे बी टीमला आणि एका बाजूनं GP क्लब पुणे टीमला मात्र याच 23 धावा रोखायच्या. दोन्ही टीमला शुभेच्छा. गोलंदाजी मार्गमध्ये तुम्ही पाहताय अजून एक अनुभवाने मुरलेला खेळाडू यावेळेस किशोर घरत तयार होतोय. भरपूर अनुभव ज्या खेळाडूकडे आहे असा हा गुणवान खेळाडू. मग अशी बाहेर देखील उल्लेख केला समिधा नागाव असेल अशा उरणमधल्या मोठ्या व्यावसायिक संघांकडून ज्यानं अनेक वर्ष खूप मोठं योगदान दिलं असा खेळाडू किशोर घरत तयार. आपल्या शैलीदार गोलंदाजीने मात्र धावा रोखेल का हे देखील पाहावं लागेल. मेघनाथ केने स्ट्रायकिंग एंडवरती. मेघनाथला देखील माहिती आहे भावेश पवारला स्ट्राईक हवी आहे. बघा अपील भरपूर जोरात झाली आहे. एक धाव मात्र वेगानं कंप्लीट केली आहे तरी पण तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे कारण हा निर्णय दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. जर का भावेश बाद झाला तर गोरसे बी टीमच्या अडचणीमध्ये वाढ होईल आणि एका बाजूनं जर खऱ्या अर्थात तुम्ही आता भावेश संघ बाद झाला तर थोडासा या ठिकाणी फ्रंटफुटला येईल तो म्हणजे GP क्लब फुंडे संघ. तर निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर फलंदाज पोचलाय की नाही हे पाहायचं आपल्याला पॉपिंग क्रीजमध्ये कारण थ्रो देखील त्याच रिदममध्ये केला होता यावेळेस किशोरनं. तर एफर्ट चांगले होते परंतु फलंदाज नॉट आऊट असेल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित असेल. हा विकेट भरपूर महत्त्वाचा होता. लेग पायच्या स्वरूपात धाव आली आणि स्ट्राईक आली भावेश पवार या खेळाडूकडं. शेवटच्या 11 चेंडू आणि आता 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 200च्या स्ट्राईक रेटनं मात्र आता प्रत्येक बॉल मागे 2 धावा करायच्या आहेत भावेश पवार या खेळाडूला. आणि जी विकेट मात्र बनवली आहे ते आमचे घनसोलीचे पिच क्युरेटर चिंतामणी वैदी यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू कारण रायगडमधल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं देखील मोठं योगदान राहिलं आहे. मग रायगड प्रीमियर लीगची विकेट असो किंवा किंजलची विकेट असो किंवा इथे विचुंब्याची विकेट असो ही विकेट मात्र बनवली आहे ती आमची चिंतामणीची वैती. तर 11 चेंडू आणि 22 धावा. भावेश पवार स्ट्रायकिंग एंडवरती आला आहे. खूप चांगल्या पद्धतीचा आता बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला देखील अनुभवाने भरलेला खेळाडू किशोर घरत. राऊंड विकेट भावेशसाठी ताकदीचा वापर. हा चेंडू मात्र चाललाय सरळ एक्सप्रेस हायवेला दर्शन देण्यासाठी हा षटकार. त्याचा जगात नंबर 1 या रायगडावर देख 50 वर्ष झटून सार स्वराज ठेवलंय नाटून त्यानं सुखात ठेवली प्रजा. त्यानं सुखात ठेवली प्रजा. तो झडप घेऊन वैराला पाडी माझा शिवाजी राजा. झडप घेऊन थँक्यू. संघर्षातून तुम्ही जेव्हा वाट काढत पुढे जाल तेव्हा तुम्ही एक मोठं ध्येय गाठाल आणि अशा अनेक संघर्षातून मात्र वाट काढणारा आणि अडचणवरती मात करणारा हा भावेश पवार म्हणून या खेळाडूला जास्त प्रसिद्धी मिळाली आहे.
प्रसिद्धी मिळवणं हे सोपं काम नाही आहे. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट परफॉर्मन्स देखील द्यावा लागतो आणि कन्सिस्टंट परफॉर्मन्स आपण सातत्याने पाहिला भावेश पवार या खेळाडूचा. किशोरचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे. कुणाल एक स्टायलिश खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग त्याच्याकडून आपण पाहिली. इथे धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी कुणालला. आणि आता मात्र समीकरण असेल येणारे बॉल असतील 9 आणि धावा करायच्या 16. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. भावेश पवार मी मगाशी देखील म्हटलं आता पुढे विपक्ष भावेश पवार असं बॅटल असेल. एका बाजूने एकटा भावेश पवार आणि दुसऱ्या बाजूने अख्खा फुंडे संघ. जर का भावेशला बाद करण्यामध्ये किशोरला यश आलं तर या सामन्याचं चित्र तुम्हाला कदाचित वेगळं पाहायला मिळेल. परंतु गोरसई बी संघ हा कधीही हार न मानणारा संघ आहे आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर देखील असेल. अखूट टप्प्याचा बॉल शॉटऑफ पूल केलाय. परफेक्ट रडार मध्ये आला बॉल आणि फेकून दिला सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा पार ही भावेश पवारची ओळख आहे. षटकार. देने वाला जब भी दे भावेश पवार जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा आता मात्र डगावरमधून टाळ्याचा गजर देखील झालाय. अफलातून बॅटिंग तुम्ही पाहता या ठिकाणी. 52च्या मैदानावरती एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज झाली. या खेळाडू षटकार लगावला होता नेवाली पार्ट्या टीमच्या अगेन्स्ट आणि आपल्या संघाला मात्र विजय संपादन करून दिला. दोन्ही स्टाईलनं तो सामना फिनिश केला होता. आता कमबॅक करावा लागेल किशोरला. शेवटचे बॉल असतील 8 आणि धावा करायच्या 10. अजून एक चांगला स्ट्रोक. आता मात्र हा चेंडू चाललाय मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या वरती. तिकडे शिवकर गाव आहे. हा षटकार. चली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने दे धड़क धड़क ढोलता से धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी. तर या षटकारासाठी स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर सनीशेठ तुपे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यस ते यशस्वी पॅकर देखील आहे. तर त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक आनंद तुम्ही पाहताय. मी पहिल्यांदा असं पॅकर पाहिलं. खरं तर एखादा पॅकर एखाद्या रेसमध्ये असलेल्या चांगल्या घोड्यावरती नेहमी पैसे लावतो परंतु लंगड्या घोड्यावरती देखील रेस लावली आहे. असा एक दिलदार मनाचा पॅकर आम्ही पाहिला सनीशेठ तुपे. कारण अनेकदा आम्ही पाहिले बरेच संघ त्यांनी पॅक केले परंतु कधीही हार मानली नाही. शेवटपर्यंत त्या संघासोबत राहिले. परंतु आज त्यांच्या माध्यमातून हा गोरसई बी संघ या मैदानामध्ये खेळतो आणि भावेश मात्र मैदानाच्या आतमध्ये चौफेर टोलेबाजी करत या तमाम प्रेक्षकांची या मंचकावरती बसलेल्या सर्व मान्यवरांची मने जिंकतोय. येणारे बॉल असतील 7 आणि आता धावा करायच्या 4. 7 चेंडू आणि 4 धावा. किशोरच्या आगेच मात्र चांगली बॅटिंग. राऊंड विकेट. इथे फटका फसला आहे. बॅकवर्ड क्षेत्राकडे हा झेल कॅरी झालाय. आता टेन्शन वाढलं कारण सामना अजूनही संपलेला नाही आहे. शेवटचे 6 बॉल आणि आता 4 धावांची गरज. भावेशनं मात्र 5 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय आणि एक निर्णायक खेळ साकारून तो मात्र इथून मैदान सोडतोय. जोर का झटका हजारों से लगा लगा. शादी बन गई अमर कैद की सजा सजा. जोर का झटका हजारों से लगा लगा. शादी बन गई अमर कैद की सजा सजा. ये है उदासी जान के प्यासी छाती से थकमुरे हो भासी. लाखों दुखों की होती है ये. शेवटचे 6 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. बघा सामना अजूनही संपलेला नाहीये. मी पियुषने पण भादवड टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करा पण या टॉस आमच्या मंचावरती आपण लगेच टॉस करवतो. या मॅचनंतर पुढची लढत असेल विनर टीम विपक्ष भादवड अशी लढत असेल तर 6 बॉल आणि आता 4 धावा. एखादा जादुई गोलंदाज मात्र या ठिकाणी यूज करावा लागेल खऱ्या तर पुणे टीमला या धावा रोखण्यासाठी. असे बरेच आपण कारनामे खेळाडूंना देखील करताना पाहिलेत आणि या मॅचमध्ये तर टॉप ऑर्डर सबशेली पूर्णपणे आऊट झाली आहे. बाद झाले अपयशी ठरली. त्यानंतर आता 8व्या क्रमांकाचा खेळाडू किशोर मुकादम आणि एका बाजूनं मेघनाथ केने हे 2 खेळाडू. 6 बॉल आणि 4 धावा. पहिले 3 चेंडू भरपूर निर्णायक असतील. वाकळ संघाला ज्या पद्धतीनं अक्षय पवारनं गोलंदाजी केली होती आपण पाहिलं मागेच एक सामना आणि संघाला विजय संपादन करून दिलं होतं मानकोलीच्या स्पर्धेमध्ये. तशी एक जादुई स्पेल मात्र इथे फेकावं लागेल. गोलंदाज आहेत यावेळेस धीरेन म्हात्रे. 6 बॉल आणि 4 धावा. बघा एखादा षटकार जर कमी मारला असता मागच्या षटकामध्ये भावेशनं तर आता प्रेशर वाढलं असतं. परंतु भावेश आपलं काम पूर्णपणे करून गेला. आपल्या नावलौकिकाला खेळ मात्र करून तो मैदान सोडून गेलाय. परंतु आता हे काम करायचं आहे. एका बाजूनं असेल मेघनाथ केडे एका बाजूनं असेल तो म्हणजे किशोर मुकादम. 6 चेंडू आणि 4 धावा. धीरेनकडे क्षमता आहे. इथे मात्र एक धाव रोखावी लागेल. तुम्ही पाहता या ठिकाणी सिली कव्हरला मात्र या ठिकाणी कुणाल सुद्धा तयार झालाय. अकुट टप्प्याचा बॉल. इथे दोन्ही स्टाईलनं मात्र हा सामना फिनिश केलाय.
मेघनाथ केरे या बॅट्समनला हा षटकार आलाय आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ, जय बजरंग, गोरसे बी संघ, वेल प्लेड बॉईज, हार्ड लक, जीपी क्लब फुंडे. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या टॉससाठी भादुबट टीमचा कॅप्टन आणि गोरसे बी टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि सामनावीर ठरलाय. या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी साकारणारा, 3 षटकार लगावणारा द प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार 18 धावा केल्या आणि चांगले 2 षटकं फेकल्याने हा खेळाडू ठरला या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 2 ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेणारा भावेश ठरला या सामन्यामध्ये मॅन